या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेत। उमेश, आपण पाहतोय की महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं वारंवार सांगण्यात येत होतं, मात्र तरी सुद्धा पालकमंत्रीपद एक मुख्य कारण होतं वादाचं। रायगडचा मुद्दा असेल किंवा नाशिकचा, भरत गोगावले यांनी वारंवार पालकमंत्रीपदाची इच्छा जाहीर सभेमध्ये सुद्धा केली होती। ती खदखद अनेक शिवसेनेच्या आमदारांनी केली होती, मात्र आता अखेर रायगडच्या पालकमंत्रीपदावरती शिक्कामोर्तब झालंय। भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत। काय ताजे अपडेट याबद्दलचे? गेली 2 वर्ष रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते जाहीर करण्यात आलं नव्हतं। कारण याआधी आपण पाहिलं होतं की आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं, मात्र शिवसेनेने याच्यावरती दावा केला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ते पालकमंत्रीपद पुन्हा काढून घेतलं आणि त्यानंतर अजूनही तो प्रश्न जो प्रलंबित होता। मात्र आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार भरत गोगावले यांना जो तो रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आले, तर जे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्याच्यावरती भाजपने दावा केला होता ते गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं। दोन्ही ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कुठे ना कुठे महायुतीमध्ये वादाचं प्रतीक होतंय का, या प्रकारच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत होत्या। मात्र त्याचा आता मार्ग काढण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलंय। कारण काही दिवसापूर्वी जी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतची जी निवडणूक विधान परिषदेमध्ये झाली आणि तिथे ती जी रायगडची जागा आहे ती तटकरे कुटुंबियांकडे गेली आणि त्यामुळे त्यानंतर त्या जागेवरती पालकमंत्री पदाचा जो दावा आहे तटकरे कुटुंब करणार नाही याबाबतची बोलणी जी आहे ती महायुतीमध्ये झाली होती। त्यानुसार सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा जो तो सोडला होता। त्यामुळे आदिती तटकरे आता या सगळ्या स्पर्धेतून बाहेर पडल्या अशा चर्चा होत असताना सातत्याने मग मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या कोर्टामध्ये पालकमंत्री पदाचा चेंडू जात होता। मात्र 15 ऑगस्टला जर आपण पाहिलं तर प्रसार माध्यमांशी वार्ता करताना स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की 2 दिवसामध्ये या पालकमंत्री पदावरचा तिढा सुटेल आणि निर्णय निघेल। त्यानुसार आज 17 तारखेला जो आहे तो निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आणि पालकमंत्री पद जे आहे ते भरत गोगावले यांना देण्यात आलंय। तर नाशिकचं पालकमंत्री पद आहे ते गिरीश महाजनांना देण्यात आलं। त्यामुळे जो तिढा गेल्या 2 वर्षापासून पालकमंत्री पदाचा होता तो आता सुटलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अगदी महत्वाचा मुद्दा आहे, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय। मात्र रायगडमध्ये जो काही वाद नेहमी तटकरे विरुद्ध गोगावले हा जो संघर्ष मागच्या 2 ते 3 दशकांपासून रायगडमध्ये आपण पाहतोय, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर आगामी काळात रायगडच्या राजकारणामध्ये हा संघर्ष मिटेल, याबाबतची काय अधिकचे ताजे अपडेट्स? ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना रायगडमध्ये हे चित्र पाहायला मिळालं। कारण लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी शिवसेना जी आहे ती सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभी राहिली, मात्र तेवढीच ताकद सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यासाठी लावली नाही। उलट ते कसे पडतील यासाठी कुरघोडी जे आहे ते सुनील तटकरेंनी केलं। हे सातत्याने आरोप जे आहेत ते शिवसेनेच्या 3 आमदारांनी रायगडमध्ये केले। त्यामुळे तो वाद गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतोय आणि त्यानंतर आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं। या विरोधात शिवसेनेचे 3 आमदार उभे राहिले। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ते पालकमंत्रीपद काढण्यात आलं। त्यानंतर हा सगळा वाद आपण पाहिला। मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी रायगडची जागा होती कोकणातली ती सुनील तटकरे यांच्या म्हणजे त्यांच्या मुलाला गेली आणि त्यानंतर हा वाद सुटेल याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि 15 ऑगस्टच्या आधी याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती होती। मात्र 15 ऑगस्ट झालं त्यावेळेस फक्त झेंडा वंदनाचा अधिकार जो तो भरत गोगावले यांना देण्यात आला। मात्र 2 दिवसात या सगळ्या बाबतीत तिढा सोडवला जाईल अशी ग्वाही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्यानंतर आज जर आपण पाहिलं तर शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि आता भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत, तर नाशिकचे पालकमंत्री जे आहेत ते गिरीश महाजन असणार आहेत। नक्कीच उमेश, थोडक्यात काय तर विधान परिषद निवडणुकीमुळे या पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा निघाला असं म्हणायला हरकत नाही। थोडं नाशिकबद्दल बोलूयात। नाशिकमध्ये सुद्धा महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत होती, दादा भुसे हे त्या ठिकाणी इच्छुक होते। नाशिकचा तिढा नेमका कसा सुटला? नाशिकच्या पालकमंत्री पदावर देखील जर पाहिलं तर आधी शिवसेनेने दावा केला होता। दादा भुसे यांनी देखील आपण पालकमंत्री व्हावं याबाबतची इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर तिथे देखील दावा होत होता, मात्र दोन्हीकडे पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळेल अशी शक्यता फारशी कमी होती। त्यामुळे रायगडचा दावा जो तो शिवसेनेने धरून ठेवला होता। मात्र जर आपण नाशिक पाहिलं तर नाशिकमध्ये आता कुंभमेळा होणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हे पद दादा भुसे किंवा शिवसेनेला मिळावं यासाठी आग्रही होते। मात्र त्याबाबत देखील जो तिढा आहे रायगडचा थांबल्यामुळे नाशिकचा देखील थांबवण्यात आला होता आणि दोन्ही पालकमंत्री पदाचे तिढे जे आहेत ते सोडवले जातील अशा प्रकारचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने सांगत होते। रायगडचं पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यामुळे
ते पालकमंत्रीपद रायगडला म्हणजे भरत गोगावले यांच्याकडे गेल्यामुळे आता नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपला मिळावं यासाठी जे रस्ते आहेत ते खुले करण्यात आले. पालकमंत्री पदासाठी सगळ्यात नाव जर चर्चेत होतं ते गिरीश महाजनांचं होतं. त्यामुळे रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्यामुळे नाशिकच्याही पालकमंत्री पदाचे रस्ते खुले झाले आणि गिरीश महाजन यांना जे आहे ते पालकमंत्रीपद देण्यात आले. नक्कीच उमेश, खूप खूप धन्यवाद. खरं तर महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी. याच्या आगामी काळात नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होतात, कशा प्रकारे राजकीय समीकरणं बदलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडून घेत राहू. मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.